नमस्कार. मी आनंद आंबेकर. देशोन्नतीच्या या विशेष मुलाखत कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. निवडणूक जाहीर झाली, पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या. काही नावं जरी बाकी असले तरी नागपुरातले महाविकास आघाडीतले 3 नावं जाहीर झालेली आहे आणि त्यापैकी पूर्व नागपूरची जागा गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला. या पक्षाचे कार्यकर्ते अगदी सुरुवातीपासून पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही होते आणि शेवटी या कार्यकर्त्यांचा विजय झाला. ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला महाविकास आघाडीतून गेली आणि त्या जागेवर दुनेश्वर पेटे जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष आहे, ते आता विधानसभा निवडणूक 2024मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. ते आज या देशोन्नतीच्या स्टुडिओत आलेले आहेत आपल्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी. मी त्यांचं देशोन्नती परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. सर नमस्कार. 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 सर, निवडणूक तर आत्ता जाहीर झाली, परंतु नागपूर शहरातल्या 6 मतदारसंघापैकी किमान एक जागा आणि तीही पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला म्हणजे आपल्या पक्षाला मिळावी यासाठी सुरुवातीपासून आपण आग्रह धरला होता. आपल्या लढाया या कारणासाठी आम्ही पाहिलेल्या आहेत. ती जागा आपल्याला मिळाली, शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली आणि आपण त्याचे उमेदवार झालं. याच्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? आमचा पक्ष 1999ला स्थापन झाला. स्थापन झाल्याच्या नंतर लगेच निवडणुका झाल्या, त्या वेगळ्या वेगळ्या लढण्यात आल्या. पण 2004पासनं मग इथे सर्वचे सर्व उमेदवार काँग्रेसचे होते, त्याच्यामुळे इथे काही तिकीट मिळाली नाही. परंतु आमचे नेते मंडळी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असेल की तत्कालीन जे काही प्रदेशाध्यक्ष होते, ते आग्रह होता त्यांचा की नागपूर शहरात इलेक्शन विधानसभा लढवावी. कारण ते विधानसभा लढली तेव्हाच महानगरपालिकेमध्ये त्याचा एक फायदा असतो. कार्यकर्त्यांना काम करायला चान्स मिळते, आपलं चुनाव चिन्ह त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचते, ते एक निमित्त होतं. परंतु मी 2-3 वर्षाच्या आधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर तोपर्यंत तर मिळाली नाही. परंतु जेव्हा मग मी अध्यक्ष झालो तर मी आग्रह धरला की साहेब, आपल्याला कुठल्याही पद्धतीने इथे नागपूर शहरामध्ये आपण लोकसभा लढत नाही, विधानसभा लढत नाही, महानगरपालिका लढतो, एखाद्या वेळेस आपण आघाडीमध्ये त्या निवडणुका लढतो, तर त्याच्यात 10-20 ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेच्या सीट्स मिळतात. तर त्याच्यामुळे आपल्या शहरामध्ये काही आपला पक्ष जात नाही, वाढत नाही. तर तो माझा आग्रह त्यांनी मान्य केला आणि ह्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये आम्हाला ही सीट त्यांनी मिळवून दिली. ते एक शेवटच्या एक किंवा छोट्याशा कार्यकर्त्यांचा एक त्यांनी हा जो मान राखला आणि पुढे या निमित्ताने पक्षाला नागपूर शहरामध्ये एक चांगली एक भरारी संधी मिळावी हा एक उद्देश ठेवून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पूर्व नागपूरला मला ती तिकीट दिली. निश्चितच सर, या निर्णयाचा कदाचित आपल्या पक्षाला चांगला फायदा होईल. म्हणजे एक विदर्भात जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस तशीही म्हणजे काही पॉकेट सोडले तर तशीही वाढू शकली नाही. त्याला कारणीभूत कदाचित हेच की इथे राष्ट्रवादीला कुठल्याही निवडणुकीत स्थान मिळत नव्हतं. युतीमध्ये असेल म्हणजे काँग्रेस पक्षासोबत असलेली तुमची आघाडी असेल किंवा अन्य ठिकाणी, परंतु यावेळेस तुम्ही ते खेचून आणलं. याचा म्हणजे विधानसभा निवडणुकीतला विजय पराजय हा नंतरचा भाग, परंतु निवडणुकीच्या निमित्ताने तुतारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घेऊन आपण निवडणूक लढत आहात. नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी याची कितपत मदत होईल? नक्कीच याची मदत होईल. कारण कुठली एक विधानसभा आपण 5-6 प्रभाग, 6 प्रभाग असतात, 6-7 प्रभाग. तर त्याच्यामुळे 6-7 प्रभागामध्ये एक 4चा प्रभाग, 4 वार्डाचा प्रभाग विचार केला तर एक 25 ते 30 प्रभागापर्यंत आपण तिथे चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि तिथे कार्यकर्त्याची एक फळी निर्माण होते. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की संघटनेमध्ये कार्यकर्ता येतात, नेते मंडळी येऊ शकतात. कारण आता ही सुरुवात झाली. इथून इकडे पक्षाला लोकांना माहीत झालं किंवा पदाधिकाऱ्यांना माहीत झालं की इथे विधानसभा सुद्धा लढल्या जाते. तर माझ्यासारखे जे उमेदवार आहे की ज्यांना वाटते की मला आमदार व्हायचं आहे, तर ते लोकसुद्धा आता पवार साहेबांच्या पक्षात येऊन
पुढे विचार करतील, पक्षात येतील आणि आमदारकी लढणार. निश्चितच म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर तर आपल्या पक्षातलं इन्कमिंग वाढलं. पश्चिम महाराष्ट्रात तर अक्षरशः उड्या पडत आहेत उमेदवारी घेण्यासाठी किंवा पक्षप्रवेश करण्यासाठी. निश्चितच एक चांगला निर्णय झालेला आहे. आपण थोडं आता आपल्या मतदारसंघाकडे येऊया. हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष काँग्रेसकडे होता. कृष्णा खोपडे जे आत्ता विद्यमान आमदार आहे, ते सुद्धा पूर्वी कधी काळी तत्कालीन आमदार सतीश चतुर्वेदी यांचे कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी मग बंड केला आणि काँग्रेसमधून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ते भारतीय जनता पक्षाच्या याच्यावर नगरसेवक म्हणून सुद्धा राहिलेले आहे. म्हणजे त्या पूर्व नागपूरचा इतिहास असा आहे की नगरसेवक कुठेतरी मग आमदारकीची निवडणूक लढवतो आणि मग आमदार होतो. आता त्यांची मला वाटते चौथी टर्म आहे. या 4 टर्ममध्ये म्हणजे 20 वर्षाच्या काळात म्हणजे गेली मागची 15 वर्ष कृष्णा खोपडेंनी जे काही कामं केलेले आहे, त्या कामांना किंवा त्यांची जी लोकप्रियता तिथे वाढलेली आहे असं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचं मत आहे. त्या लोकप्रियतेला तुम्ही कसं उत्तर द्याल किंवा त्यांच्याशी लढत कशी कराल? काय आपलं विजन आहे त्या मतदारसंघासंदर्भात? हा पूर्व नागपूरचा मतदारसंघ हा काँग्रेसचाच गड होता. पण संपूर्ण देशामध्ये तुम्ही बघितलं तर काँग्रेसच होती. हो. परंतु नंतरच्या काळामध्ये थोडंसं अँटी इन्कम्बन्सी म्हणा की काहीतरी भाजप पुढे आली आणि ते 2009मध्ये ते निवडणूक मध्ये ते जिंकले. त्या जिंकल्याच्या नंतर त्या विधानसभेसाठी त्या मतदारसंघासाठी असं कुठलं एक ठोस काम करायला पाहिजे होतं. तिथे स्मॉल स्केलमध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे. हो. विचार केला असता तर तो होऊ शकत होता. ठीक आहे, पूर्वीच्यानी काय केलं नाही केलं, परंतु आज तुमच्या हातात आहे तर तुम्ही त्याचा श्रीगणेशा करायला पाहिजे, तुम्ही त्याला वाढवायला पाहिजे. परंतु असं काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे सोबतीला सत्ता होती. 2014ला महाराष्ट्रामध्ये सत्ता होती, वन हँड सत्ता होती. हो. आणि देशात सुद्धा त्यांची सत्ता. फुल प्लेसमध्ये सत्ता होती. हो. जे की 25-30 वर्षामध्ये असं घडलं नाही. हे सगळं असताना सुद्धा एक आपण व्यापाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी इंडस्ट्रियल एरिया असायला पाहिजे, चांगला व्यापार बाजारपेठा व्हायला पाहिजे. एक मुख्य तिथे इतवारी अशी मोठी बाजारपेठ आहे की तिथून देशभरामध्ये हे जातो, माल जातो, हो. कुठली वस्तू जातात. तर अशा ठिकाणचाही कुठेही जास्त विकास नाही. तिथं पूर्वीच्या काळामध्ये APMCs वगैरे बनून गेल्या, त्याच्यामुळे पण त्या APMCलाही कुठेतरी सहकार क्षेत्रामधून, आता यांना तर भाजपच्या लोकांना तर ते सहकार क्षेत्राचं तर काही अजिबात हेच नाही, तर तिथेही काही मदती नाही. पण जर तो विचार केला असता, इंडस्ट्रियल एरिया जर वाढला असता तर तिथे लोकांना कामं मिळाले असते. आज जी परिस्थिती नागपूर शहरातल्या बेरोजगारांची आहे, जे शिकलेले मुलं आहेत त्यांना जर नोकरी पाहिजे असली 10 ते 12 हजार रुपयाची, तर ते तिकडे जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात, गुजरातला जातात. अशी अडचण झाली. आणि आता तर मध्यंतरी तुम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक करारसुद्धा केला विदेशात. आणि तो इतका म्हणजे हास्यास्पद करार आहे तो, की त्यांनी करार केला की तुमचे हाऊसकीपिंगसाठी मुलं पाठवायचे, एज्युकेटेड मुलं, ग्रॅज्युएशन झालेले, PG झालेले मुलं, त्यांना हाऊसकीपिंगसाठी पेट्रोल पंपवर, कार्पेंटर, म्हणजे अशा देशासाठी त्या जर्मनीच्या किंवा जापानच्या त्या देशासोबत त्यांनी हा करार केला. पण ज्या हिशोबाने इथे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होता, अनेक तर तुम्ही आता बघितलं मागच्या काळामध्ये, ह्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली तर त्यांनी सरसकट महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योगधंदे सगळे तिकडे घेऊन गेलेत. त्याचे रेकॉर्ड्स आहेत, त्याच्या प्रिमिलरी सँक्शन्स मिळालेले इंडस्ट्रीज इथून चालल्या गेल्या. आणि अशा वेळेस मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथे काम असायला पाहिजे होतं, परंतु बिलकुल नाही. एखाद्या वेळेस रोड, रस्ते, ब्रिजेस बनवायचं, फ्लायओव्हर बनवले, तेही महारेलच्या काही माध्यमातून, काही स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. तर ते फ्लायओव्हर किती कामाचे, त्याच्यापेक्षा तिथे आपल्याला काय गरजा होत्या. महानगरपालिकेने 15 वर्षाची सत्ता तिथे त्यांची होती, आतापर्यंत होती. प्रशासक आता त्यांचाच आहे, त्याच्यामुळे तिथे सत्ता त्यांचीच आहे.
नागपूर शहरातल्या महानगरपालिकेच्या शाळा सगळ्या बंद झाल्या. तिकडे पूर्वेला एक मोठा वर्ग मजूर वर्ग आहे. हो. आता त्या मजूर वर्गाच्या त्या मुलाला शिक्षण घ्यायला जागा नाही आहे, कारण का तो मजुरी करायचा, 200-400 रुपये जे काही मिळत असेल त्याच्यात तो घर पोट भरायचं की मुलाला शिक्षण द्यायचं. ज्या गव्हर्नमेंटची ही व्यवस्था असायला पाहिजे त्या गव्हर्नमेंटनी ह्या सगळ्या व्यवस्था इस्टॅब्लिशमेंट द्यायला पाहिजे त्या मुलांना. तसं काहीच नाही केलं. एखाद्या वेळेस 200-400 करोड रुपयाचे तुम्ही रोड बनवता, और तेवढ्याच पैशाचे तुम्ही इंडस्ट्रियल एरियाला पैसे द्या, तेवढ्याच पैसे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात द्या. ते म्हणतात की आम्ही सिम्बॉयसिस आणलं. सिम्बॉयसिस कशा हिशोबाने आणलं? ती सिम्बॉयसिस किंवा आता जे नरसिंहजी वगैरे कॉलेज असं काही, आता आम्ही त्या वर्तमानपत्रामध्ये त्या जाहिरात बघतो, तर त्याच्यात मोठे मोठे होर्डिंग्स लागले नागपूर शहरामध्ये. पण ॲक्च्युअल नेमकं तिथं काय आहे? मग जागा कुणाची? जागा महानगरपालिकेची. 1000 करोड रुपयाची कमीत कमी ती जागा आहे. ती जागा त्याला फुकट द्यायची आणि त्याच्यापासून कन्स्ट्रक्शन करून ते त्यांनी बांधकाम करायचं, त्याचा उपयोग त्या इन्स्टिट्यूशन्सने घ्यायचा. आज नरसिंहमंजीचा कुठलाही नागपूर शहरातले 10% मुलं तिथे नाही आहेत, किंवा कारण फीस भरू शकत नाही. बरोबर. धनाढ्य मुलांसाठी जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर ते धनाढ्य मुलं तर तसेही शिकत होते ना, त्यांना काही गरजच नव्हत्या. परंतु सरकारचा हेतू हा चुकीचा होता की सिम्बॉयसिस एक मोठा ब्रँड तुम्ही नागपूर शहराला द्यायचा की दाखवायचा. नेमकं ते नाही ना. लोक उपयोगी व्हायला लोकांची पाहिजे. गरज काय ते लोकांची ओळखून गरज काय निर्णय होतं? लोकांना शाळा पाहिजे होती, लोकांना स्टेट गव्हर्नमेंटच्या CBSEचं शिक्षण तुम्ही द्या. चांगलं शिकेल तर तो कुठेतरी पोट भरेल. परंतु शिक्षण ह्या गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांना शिकूच नये हा एजेंडा राबवता आला की काय, तसा भाजपने निश्चितच एक भारतीय जनता पार्टीची गेल्या 10 वर्षापासून सत्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. केंद्रात असेल, राज्यात 1-2.5 वर्ष सोडले तर. विदर्भात संदर्भात जर बोलायचं झालं तर विदर्भाच्या इतर शहरांचं तुम्हाला काय झालेलं आहे माहीत आहे. नागपूरचं रुपडं गेल्या 10 वर्षात पालटलं. पूल झाले, मेट्रो आली, सगळं झालेलं आहे. आणि हा विकास समजून याच विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचे नेते मतं मागत आहेत आणि निवडणुकीला सामोरे जात आहे की आम्ही विदर्भाचा विकास केला. हा विकास आपल्याला अपेक्षित आहे की दुसरीकडे जे महागाई, बेरोजगारी आहे ती दूर व्हायला पाहिजे, की असा विकास अपेक्षित आहे? तुम्ही आता यांना बोलताच कसं येते आणि लोकांपुढे जाऊन ते मतं मागण्याचं धाडसही करतात ते. आज तुम्ही आता दिवाळी आता 2 दिवसाच्या पुढे आता येणार आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर तुम्ही जाऊन बघा की काही खेळातले काही बाहेरचे मुलं शहरात अशा बॅग्स घेऊन आलेले तुम्हाला रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर दिसतील. असं जणू काही एखाद्या शहरातून मुलगा एका खेळात येऊन राहिला. म्हणजे ही शहराची स्थिती आहे. तर त्या शहराच्या स्थितीला विकासाचं नाव द्यायचं, एखादी मेट्रो हे गरज आहे. परंतु त्या मेट्रोच्या पूर्वी तुमच्या रोड ट्रान्सपोर्टेशन्स किती चांगले आहे. मग त्या रोड ट्रान्सपोर्टेशन्समध्ये जाणारा माणूस कोण आहे, त्याला उपयोग काय आहे, तो कुठल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जाऊन राहिला, तो इथून तिथपर्यंत ज्या पद्धतीने 10,000 कोटी रुपयाची जी मेट्रो बनवली. बिलकुल मेट्रो पाहिजे, मेट्रो सिटी निर्माण व्हायलाच पाहिजे. मी ह्या शहराचा माणूस आहे, मी राहतो इथे, मला इथे सगळ्यात सोयीसुविधा पाहिजे. परंतु सोबत आज जिल्हा रुग्णालय सुरू झालेलं नाही आहे. तुम्ही त्या आरोग्याला तुम्ही हे करता की तुमच्या त्या जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे. जागतिक दर्जाचं शहर तेव्हा होईल की ह्या शहरातला व्यक्ती बेरोजगार नसायला पाहिजे, उपाशी नसायला पाहिजे. आणि इकडे उपाशी ठेवायचं, तिकडे मेट्रो सांगायच्या, तिकडे मिहान सांगायचं. एवढं मोठं मिहान सँक्शन झालं केलं कोणी हे जगाला माहीत आहे. नाव कोण घेतात, आम्ही आणलं. हो, तुम्ही आणलं, घ्या तुम्ही. परंतु तुम्ही आणलं तर तुम्ही तिथे आणलं काय, ठेवलं काय, कुठल्या कंपन्याचं आहे. आज जर तिथे 10, 20, 25, 50 कंपन्या जर सुरू राहिल्या असत्या तर ह्या जो नागपूर शहराचा जो बेरोजगार मुलगा आहे, तो जो आज मुंबईला जाऊन राहतो, हैदराबादला आहे, गुजरातला आहे, पुण्याला आहे, तो इथे राहिला असता, तो आपल्या आईवडिलाकडे राहिला असता. आज 10-15 हजार रुपयासाठी तोला घर सोडून तिकडे जावं लागून राहिलं. TCS सारखी
कंपनी आहे, ते रामदेव बाबाची काही कंपनी आहे. रामदेव बाबाची कंपनी ओन्ली फॉर पॅकेजिंगसाठी वापरताच आहे. तिथे कुठलाच लेबर लागतच नाही, मजूर लागतच नाही. TCS मध्ये डाटा एंट्री केल्या जाते. काय तिथे निर्माण करता तुम्ही? आणि आम्ही सांगतो की TCS आणला, आम्ही आज सांगतो की मिहान आणला, आम्ही सांगतो की हे GMR आता ते मोठं आम्ही एअरपोर्ट करतो. अरे पण एअरपोर्ट मोठं करा, कार्गो हब बनवा, सगळं करा, परंतु ह्या शहराची फूटफॉलिंग वाढायला पाहिजे. फूटफॉलिंग तेव्हाच होईल. आजही तुम्ही जागतिक दर्जाच्या व्यवस्था असलेल्या, आता स्टारबक्स आला, ते KFC सारखे म्हणजे किती मागे आहो आपण. ज्या ठिकाणी 25 वर्षाच्या पूर्वी, 30 वर्षाच्या पूर्वी हे सगळ्या व्यवस्था होत्या, आजही आपण रोड ट्रान्सपोर्टेशन्स, मेट्रोच्या नाव घेऊन आपण हे सांगतो. म्हणजे सामान्याला केंद्रबिंदू ठरून या शहराचा विकास झाला नाही असा आपला आरोप आहे. प्रत्येक निवडणुकीत एक वेगळ्या विदर्भाचा मुद्दा डोकं वर काढतो. वेगळ्या विदर्भाची चळवळ सुरूच आहे, पण याला पाहिजे तसं नेतृत्व मिळालं नाही, म्हणून कदाचित ही चळवळ मागे राहिली. या निवडणुकीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आपलं व्यक्तिगत आणि पक्षाचं मत काय किंवा पक्षाची भूमिका काय? माझं व्यक्तिगत मी भूमिका सांगतो. म्हणजे मला असं वाटते की मी भोपाळला गेलो. आपली ही राजधानी नागपूर होती त्यावेळेस, सीप अँड बेरारच्या वेळेस. आता भोपाळ राजधानी आहे त्यांची, MP ची. त्या भोपाळला गेलो तर ते काय शहर चकचकाट झालं. ते राजधानी असल्यामुळे झालं. बरोबर. तिथे सगळ्याच्या साऱ्या व्यवस्था आहेत तिथे. ते नागपूरला नाही आहे. आणि मग मला असं कुठेतरी वाटते की जर आपण त्या सीप अँड बेरारमध्येच राहिलो असतो आणि राजधानीमध्ये राहिलो असतो तर त्या सगळ्या व्यवस्था तिथे मिळाल्या असत्या, तसं शहर, त्या भोपाळसारखं शहर आपलं राहिलं असतं. बरोबर. परंतु दुर्दैव की तिथूनही गेलो आम्ही, महाराष्ट्र इथे राहिलो तर इथेही काही नाही, तिथेही काही नाही. तर कुठेतरी असं वाटते, एखाद्या साहजिक सर्वांना वाटेल की जर हे राजधानी झाली तर सहजच इथे जास्त फंड येईल, जास्त काम करता येईल, चांगलं सुशोभित सौंदर्यीकरण झालेलं शहर. आणि उत्तराखंड एक जिवंत उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर. तर असं होऊ शकते. आज आजूबाजूच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये, जिल्हे म्हणायला जिल्हे आहे परंतु ते खेडेगावाच्या पेक्षा काही कमी, त्यांना कमी आखता येत नाही. तर ही दूरदृष्टी. तुम्ही काँग्रेसला दोष देता, तुम्ही इतरांना दोष देतात, त्याच्यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही हे सांगा. बुलेट ट्रेन चालवायची 1,00,000 कोटीची, आणि इकडे त्या रेल्वे धडाच्या नाहीत, रोड ट्रान्सपोर्टेशन्स नाहीत, त्या गावाची व्यवस्था नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी, नेते मंडळीने विचार करायला पाहिजे की ॲक्च्युअल आमच्या नागरिकांना ॲक्च्युअल गरजा काय. आज शहरामध्ये पाणीसुद्धा नाही. आपण 2012 की 2014 मोठा हे केलं की 24/7 पाणी देऊ. म्हणजे ज्या शहरात पाणी नाही आणि तिथे तो आपण शहर जागतिक दर्जाचं करून घेतो. एकीकडे आपण खर्च किती करतो उलटसुलट. ज्या पद्धतीनं पूर्व नागपूरमध्ये हे रेल्वे ब्रिज, हे ब्रिजेस बनले, त्या ब्रिजेसची काही गरज नव्हती. मला मान्य आहे की विदेशामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था आहेत, ब्रिजेस आहेत, रोड आहेत, चकचकाक आहे, हे मान्य आहे की तिथे गरज नसताना 25 वर्षाच्या नंतर जर गरज असेल एखाद्या रोडची किंवा ब्रिजची, तो आता सुरू आहे. 10 वर्षाच्या नंतर ज्याची गरज आहे तो बनवून तयार आहे. पण तेवढी आपली आर्थिक ही आहे का? एवढा मोठा देश आहे, आपल्या मोठ्या ह्या देशाच्या अनेक प्रश्न आहेत. इथे नागपूर शहरामध्ये अनेक राज्यामधून लोक आलेले आहेत. त्या राज्यांच्या लोक इथे वास्तव्याला आहेत. आज तिथे त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे? नागपूर शहरातला जो प्रॉपर माणूस आहे, तो आजूबाजूवरून आलेला किंवा शहरातून जन्मलेला प्रामुख्याने, त्याच्यासाठी काय व्यवस्था करतो? लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करून हे सगळं नियोजन व्हायला पाहिजे. हे झाले आतापर्यंतचे विरोधकांवरचे आरोप. आपलं काय विजन आहे? आपली विकासाची ब्ल्यूप्रिंट आपली तयार आहे का? बिलकुल नक्की आहे. आम्ही विचार केला, पक्षश्रेष्ठींना सांगितलं की आमच्या नागपूरचं दुर्दैव राहिलेलं आहे की जुन्या काळात तर जे नाही झालं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांनी बदल करून पाहिला, भाजपला आणून बघितलं आणि फुल प्लेजमध्ये आणलं, पण तेही तसं करत नाही. आज आमच्या मनात असं आहे की नागपूर शहर किंवा आमचा मतदारसंघ, तिथे कमीत कमी
तिथला जो मजूर वर्ग आहे किंवा रोजगारासाठी तिथे शिकलेले जे मुलं आहेत ते दुसऱ्या राज्यात जाऊ नये, दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा जाऊ नये, त्याची व्यवस्था तुम्ही तशा पद्धतीची केली पाहिजे. जसा पवारसाहेबांनी बारामतीच्या सभोवताल मोठमोठ्या इंडस्ट्रीज तिथे आणून उभ्या केल्या. असेंबल करणाऱ्या ज्या कार्स होतात त्या कार्सच्या फॅक्टऱ्यासुद्धा आल्या. तर त्याच्यामुळे त्या शहरातील लोकांनाही रोजगार मिळाला, उलट बाहेरून येणाऱ्या लोकांनासुद्धा मिळाला. माझ्या मनामध्ये असं पूर्व नागपूर असायला पाहिजे की तिथे त्या व्यापार करणाऱ्याला एक वेल फॅसिलिटीज द्यायच्या, विदेशातल्या लोकांना यायचं आणि जागा इथं फ्री ऑफ कास्ट द्यायची, त्यांनी इथे पैसे कमवायचं आणि तिकडे घेऊन जायचं. आज इथला लोकल जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला काही व्यवस्था नाही आहे. आज इलेक्ट्रिसिटी किती महाग आहे नागपूर शहराच्या किंवा महाराष्ट्राच्या, हे दुर्दैव आहे. हे सांगायला अवघड वाटते की इलेक्ट्रिक बिलामुळे शहरात, नागपूर शहरातल्या फॅक्टऱ्या बाजूच्या प्रांतामध्ये गेलेल्या आहे. आज बाजूच्या प्रांतामध्ये गेलेला आहे तर त्याचा महसूल किती गेलेला आहे हा विचार करायला पाहिजे. एवढा मोठा सुसंस्कृत महाराष्ट्र, एवढं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कॅपिटल, आपण फायनान्शियल कॅपिटल म्हणतो, आणि दुसरीकडे अशी व्यवस्था झाली आहे की ह्या सरकारने 10 वर्षामध्ये म्हणजे संपूर्ण 35 वर्षाचा 40 वर्षाचा काळ बघितला तर त्या काळामध्ये 1,00,000 कोटी पूर्ण, आणि आता हे 10 वर्षाचा काळ, 7.5 वर्षाच्या काळामध्ये 8.5 लाख करोड रुपयाचा कर्ज. हे कोण भरेल? उद्या काय होईल? उद्या श्रीलंकेसारखं, बांगलादेशसारखं, तुमच्या इंडोनेशियासारख्या इथे हाल होईल. हे कुठे तर पुढे यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी काहीही खोटं बोलून काम करायचं आणि लोकांना वेळेवर, निवडणुकीच्या वेळेवर वेगळे काही फंडे दाखवायचे, तर ते दाखवून आपण त्यांची दिशाभूल करून आपण सत्ता मिळवून घ्यायची आणि त्या प्रांताला, आपल्या महाराष्ट्राला मागे टाकण्याचं काम हे सगळं करत आहे. तर मी अशा गोष्टीचा विरोध करण्यासाठी तिथे मी असेंब्लीमध्ये जाणार आहे. निश्चितच आपलं म्हणजे विकासाचं विजन क्लिअर आहे. आपण निवडून आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे क्लिअर आहे. वेगवेगळे उद्योग इथे यावे, परंतु त्या उद्योगासाठी पोषक वातावरण पहिले तयार करायचं, हे आपलं विजन आहे. अतिशय चांगली कल्पना आहे. फक्त आता जाता जाता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना निवडणुकीच्या निमित्ताने आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना तेच आवाहन करतो की जे सत्ताधारी आहेत ते काही प्रलोभन देऊन, जसं आता लाडकी बहीण योजनासारखं योजना आणली आणि काही महिलांना त्याचा लाभ होत आहे, त्याची हरकत नाही आहे, लाभ द्या. परंतु तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लाभ कसा देऊ शकता? तुमचं विजन कुठं आहे? 46,000 कोटीची ही योजना 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. जर 46,000 करोड रुपयाची जी योजना आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही 1,500 कोटीचं त्याच महिलासाठी स्वाभिमानानं हे दिलेले पैसे, ओवाळणी म्हणून, भाऊ म्हणून, अरे ओवाळणीच्या पैशाने ती आपलं जीवन चालवेल का बहीण? तुम्ही तिला काम द्या. 1,500 कोटीचा एखादा प्रोजेक्ट इथे जर उभा केला असता तर त्या ज्या बहिणी आहेत त्या म्हणजे म्हणाल्या असत्या की माझ्या भावानी माझ्या नागपूर शहरामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये 1,500 कोटीचा प्रोजेक्ट आणला आणि त्या 1,500 कोटीच्या प्रोजेक्टमुळे मला पण नोकरी मिळत आहे, माझ्या नवऱ्याला पण मिळत आहे आणि माझ्या मुलाला पण मिळत आहे, आणि स्वाभिमानानं मला कुणाचे दिलेले पैसे त्याच्यापेक्षा मी माझी मेहनत करून, नोकरी करून मी पैसे मिळवत आहे, त्याचा तिच्या मनामध्ये आनंद झाला असता. अशा कल्पना करायला पाहिजे. तर म्हणून माझी निवेदन आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी, सरकारचे पैसे आहे हे काही, सरकारचे म्हणजे सरकार कोणाची? सरकार तुमचीच आहे. मतदारांना माझं तेवढंच आव्हान आहे की हे सगळे जे पैसे आहेत हे कुठल्या ना कुठल्या रूपानं तुम्ही दिलेले आहे किंवा तुमच्यावर कर्ज होईल अशी व्यवस्था निर्माण करून मतदारांना ह्या योजना लाभान्वित केलेल्या आहे. म्हणून मतदारांना एवढंच आव्हान आहे की आपण भविष्य आपलं
आपल्या मुलांचं भविष्य, आपला अ, एक चांगलं जीवन मिळावं, चांगलं जीवनमान मिळावं, वास्तव्याला तिथे ज्या ठिकाणी आपण राहतो तो शहर कसं असावं, अशा लोकांना ज्या अशा विचाराचं सरकारलाच मतं द्यावे, मी एवढी विनंती मतदारांना सुद्धा करतो. निश्चितच सर, अतिशय चांगले उत्तरं आपण आमच्या प्रश्नांना दिली. आपली भूमिका स्पष्ट आहे, आपलं विजन क्लिअर आहे आणि हे विजन घेऊन आपण आज देशोन्नती कार्यालयात आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांना अगदी परखडपणे उत्तर दिली. निश्चितच आपली भूमिका, निवडणुकीतील आपली भूमिका लोकांना पटेल आणि आपला विजय होईल, अशी आम्ही देशोन्नती परिवाराच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा देशोन्नती परिवाराच्या वतीनं आपलं आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद आपले.